हिवाळ्यामध्ये ना त्वचा कोरडी होते आणि म्हणूनच मी तुम्हाला आज विंटर मधले स्किन केअर टिप्स सांगणार आहे. हिवाळ्यामध्ये काय होतं, वातावरणामध्ये कोरडेपणा असतो, तसाच कोरडेपणा शरीरामध्ये देखील येतो आणि जेवढी त्वचा कोरडी तेवढी ती निस्तेज दिसू लागते. म्हणून हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मग हायड्रेशन म्हणजे काय, इंटरनल पण आणि एक्सटर्नल पण. इंटरनल हायड्रेशन म्हणजे काय, फक्त पाणी भरपूर प्यायचं का, तर अजिबात नाही. गरजेनुसारच पाणी प्या, पण त्याचबरोबर ज्या फळांमध्ये ज्या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं अशीच फळं आणि भाज्या तुमच्या आहारामध्ये ठेवा, म्हणजे बॉडी रिहायड्रेट व्हायला मदत होईल. हे झालं इंटरनल हायड्रेशन. एक्सटर्नली काय करायला पाहिजे, तर एक्सटर्नली तुम्ही तुमच्या त्वचेला तेल लावू शकता, मॉइश्चरायझर लावू शकता, तूप लावू शकता. तेल कुणी लावायचं, ज्याची त्वचा फार कोरडी आहे, म्हणजे जर तुम्ही ओरखडा मारलात ना तर पांढरी रेष दिसते, इतका कोरडेपणा जेव्हा असेल तेव्हा तुम्ही निश्चितपणे तेल लावू शकता. सर्व अंगाला देखील लावा आणि चेहऱ्याला सुद्धा लावू शकता. पण ज्यांची स्किन खूप ऑइली आहे किंवा ॲक्ने प्रोन आहे त्यांनी मात्र चेहऱ्याला तेल लावू नका, त्याऐवजी त्यांनी मॉइश्चरायझरचा वापर करा, की जे नॉन कॉमेडोजेनिक मॉइश्चरायझर स्पेसिफिकली फॉर ऑइली आणि ॲक्ने प्रोन स्किन येतात ते तुम्ही वापरू शकता. जर तुमची प्रकृती उष्ण असेल खूप जास्त आणि कोरडेपणा पण येतोय तर तेव्हा तुपाचा वापर करा. मग तुम्ही घरी साजूक तूप असेल ते वापरू शकता किंवा शतधौत घृत म्हणून बाजारामध्ये मिळतं ते देखील तुम्ही लावू शकता. त्याने स्किन खूप छान रिहायड्रेट होते.